कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेली 27 गावातील निळजे गावात JNPT रेल्वे लाईन गेलेली आहे. निळजे गावातीलच पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्यामधूनच सदर रेल्वे लाईन जात असल्याने येथे रेल्वे रुळावरून जाण्यासाठी ओव्हरब्रिज नाही. एक भुयारी बोगदा तयार करण्यात आला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. त्यात पावसाळ्यात पाणी साचते आणि मोटार गाड्या तरंगतात. या समस्येमुळे नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन झाली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भरपूर प्रयत्न केले. रेल्वे अधिकाऱ्यांनाही निवेदनं देण्यात आली. आमदारांनीही प्रयत्न केले, मात्र रेल्वे प्रशासन लक्ष घालत नव्हते. मागील 3 दिवसापासून निळजे ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशान्वये आमदार राजेश मोरे यांनी आज सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर प्रतीक गोस्वामी, रजनीश माथुर, DRM हिरण मीना आणि याचप्रमाणे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत निळजे व ग्रामस्थ मंडळ यांच्यासोबत आमदार राजेश मोरे यांनी बैठक घडवून आणली. तर येत्या 2 महिन्यात सदर काम सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. आज निळजे ग्रामस्थ मंडळ जे लाक्षणिक त्यांचं उपोषण आहे रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात, आणि मग त्या संदर्भात आज सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने, त्यांच्या प्रयत्नाने आज AGM रेल्वेचे AGM गोस्वामी साहेब यांच्या इथे दालनामध्ये आज निळजे ग्रामस्थ मंडळ आमचे काही लोकप्रतिनिधी अशी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक अशी चांगली चर्चा घडून आली. आणि मग AGM गोस्वामी साहेबांनी त्याला एक चांगल्या प्रकारचा होकार देऊन की निळजे येथील त्यांची एक रास्त मागणी की आम्हाला इथून गावातून जो आमचा रेल्वे फाटक आहे तिथनं आमचा भुयारी मार्ग काढावा, जेणेकरून आम्हाला जो लांबचा प्रवास आहे तिथे तो आम्हाला त्रास होणार नाही, लांब पडणार नाही. आणि मग त्याला एक चांगला होकार देऊन या 2-4 महिन्याच्या आतच कामाला सुरुवात करू आणि पावसाच्या नंतर तो काम पूर्ण होईल असं आम्हाला आज आश्वासन देण्यात आलेलं आहे. मी मनापासून निळजे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने मी सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की त्यांच्या प्रयत्नामुळे आज एक सकारात्मक AGMच्या इथे चर्चा झाली आणि निळजे येथे ग्रामस्थांचा तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन.